मित्रांनो, जर तुम्हाला अजूनपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान हे मिळाले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। कारण की 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानासंबंधित शासनाकडून एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अजूनपर्यंत 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की तुम्हाला आता 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। तर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाबाबत कोणती महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे, चला जाणून घेऊया मित्रांनो। तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्ज हे माफ करण्यात आले आहे। आणि जे शेतकरी नियमितपणे आपले कर्ज भरत आलेले आहेत, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली आहे, त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपये हे प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येत आहेत। आतापर्यंत बऱ्याचशा पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान पात्र म्हणजेच नियमितपणे घेतलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातात आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवरती जिल्हानिहाय प्रकाशित करण्यात येतात। आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या 3 याद्या टप्प्याटप्प्याने पोर्टलवरती जिल्हानिहाय प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। काही जिल्ह्यात 4 याद्या जाहीर झालेल्या आहेत। यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लगेचच त्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्यात दिला जातो। आतापर्यंत 14,31,000 पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानाचा लाभ हा देण्यात आलेला आहे। या 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन अनुदान म्हणून 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। परंतु मित्रांनो, मध्यंतरी या योजनेअंतर्गत लाभ मिळणे हे काही कारणास्तव बंद झाले होते। याद्या सुद्धा जाहीर केल्या जात नव्हत्या। त्यामुळे लाखो शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र असून सुद्धा या योजनेचा लाभ त्यांना अजूनही मिळालेला नाहीये। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नाव अगोदरच्या यादीमध्ये आले परंतु त्यांनी आपले आधार प्रमाणीकरण केले नाही, त्यामुळे असे शेतकरी सुद्धा अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। त्यांना सुद्धा अद्याप या योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही आणि काहींचे तर अजूनही पात्र असून सुद्धा यादीत नावच आलेले नाहीये, म्हणून ते शेतकरी अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। अशा लाखो शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अजूनही 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदानाचा लाभ हा मिळालेला नाहीये। तर मित्रांनो, आता अशा वंचित सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, आता उर्वरित पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लवकरच 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कमही दिली जाणार आहे। याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांनी विधानसभेत सांगितले आहे। नागपूर इथे झालेल्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे अनुदान लवकरच दिले जाणार असल्याबाबत त्या ठिकाणी सांगितले आहे। त्यामुळे आता या योजनेच्या लाभापासून जे शेतकरी वंचित राहिले आहेत त्यांना आता लवकरच 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदानाची रक्कम ही दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाबाबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।